नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेशली विवाहित महिला ज्या असतील त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आहे. आणि ज्या उमेदवारांचं नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्या उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्याला आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारला जातोय तो मुद्दा आहे मिसमॅच प्रॉब्लेमचा. आता काय इश्यू थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. इश्यू पण सांगतो, काहींना हे पण माहिती नसतो, इश्यू पण सांगतो. मिसमॅच कुणाला येऊ शकतो? टीईटी, सीडी, टेट नावात बदल असण्याबाबत हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करावा याची प्रोसेस काय ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता हे काय नेमकं थोडक्यात सांगण्यापूर्वी इग्नाइटच्या काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगतोय. इग्नाइट अकॅडमीकडनं द्रोणा बॅच 8.0 टीईटी 2026 आत्ता हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या शिक्षण डिपार्टमेंटनी सांगितलेलं आहे की आम्ही वर्षातनं 2दा टीईटी घेणार आहे. जून जुलैला पहिली टीईटी होऊ शकते पुढच्या वर्षातली, आणि नोव्हेंबर डिसेंबरला दुसरी होऊ शकते. सो ज्या विद्यार्थ्यांना टीईटी क्वालिफाईड व्हायचं असेल त्यांनी आत्ताच तयारीला लागा. त्यासाठी बिफोर तुम्हाला ही बॅच आम्ही चालू केली आहे. 22 डिसेंबरपासून बॅच. शिक्षक मित्र कोणी असेल त्यांना द्यायचे असेल ते पण जॉईन करू शकता, किंवा नवीन डीएड बीएडचे जे विद्यार्थी आहेत ते पण देऊ शकतात. सो ह्या बॅचेस बघा तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. पेपर 1ची बॅच सेपरेट आहे, पेपर 2ची सेपरेट आहे. पेपर 1 प्लस 2 दोघं एकत्रित तुम्ही घेऊ शकता या फीमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला टीईटी पेपर 1 प्लस 2 आणि सीडी पेपर 1 प्लस 2 अशी पण बॅच एकत्रित तुम्हाला मिळणार या फीमध्ये, लाईव्ह प्लस रेकॉर्ड. दोन्ही बॅचेस तुम्हाला बघा दोन्ही ठिकाणी तुम्हाला लेक्चर जे असतील ते पूर्ण टू द पॉईंट आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, नोट्स पण अवेलेबल आहे, आणि त्याचं रिव्हिजन सेशन पण अवेलेबल असणार आहे. विशेष म्हणजे ह्या दोन्ही बॅचेसमध्ये तुम्ही जर शिक्षक भरतीचे यापूर्वी आमच्या बॅचेसला असाल तर तुम्हाला 50% ऑफ आहे. याच्यामध्ये प्रत्येक कोणती बॅच घ्या तुम्हाला ऑफ आहे. आणि तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल तर वेलकमसाठी तुम्हाला 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. त्यासाठी कुपन कोड तुम्ही वापरताय टीटी नावाचा. सो लगेच जॉईन करा. फक्त 500 विद्यार्थ्यांसाठीच आहे, नंतर ही ऑफर तुम्हाला मिळणार नाही. याबद्दल काही डाऊट असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे किंवा इथे पण नंबर दिला, यांना कॉल करा. डायरेक्टली ॲप डाउनलोड करा. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डायरेक्ट तुम्ही बॅच परचेस करा. सीटीच्या पण बॅचेस आपल्याकडे चालू आहे. 8 फेब्रुवारी 2026ला होणारे सीटीटी त्याबद्दलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड आणि रेकॉर्ड दोन्ही बॅचेस चालू आहे. हे सुद्धा तुम्हाला ओल्ड स्टुडंटला 50% ऑफ आहे. बॅचची फी फक्त 1599 इन्क्लुडिंग जीएसटी असणार आहे. आता मिसमॅचचा प्रॉब्लेम तुम्हाला मी थोडक्यात पहिले प्रॉब्लेम सांगतो काय होतोय. बघा पहिले प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो काय होतंय. मिसमॅच होतंय म्हणजे नेमकं काय होतंय. फॉर एक्झाम्पल आता बघा 2 विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येईल. बघा पहिले म्हणजे काय, ज्या विवाहित महिला असतील त्यांना, आणि दुसरा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे त्या विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. अगदी सगळ्याच येईल असं नाही. तुम्ही फॉर्म भरून बघा, जर आलात तर हे सॉल्व्ह करा. हे मी सांगतो प्रोसेस फॉलो करा. आता विवाहित महिलांना कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, जर त्यांचं आधार कार्ड हे हजबंडच्या नावाचं असेल तर. आधार कार्ड हे हजबंडच्या नावाचं असेल तर इश्यू येऊ शकतो. आता कसा इश्यू येईल ते तुम्हाला सांगतो. ह्या दोघांना प्रॉब्लेम येईल काय येईल बघा. आता पहिला मुद्दा, तुम्ही जेव्हा टीईटी किंवा सीटीटी जी पात्रता परीक्षा आहे ही जर एक्झाम तुम्ही दिली असेल, पात्र असाल, आणि ह्यावेळेस तुम्ही जेव्हा पात्र झाला असाल तेव्हा तुम्ही तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते कुणाच्या नावाचं आहे. सर्टिफिकेट हे 10वीच्या नावाचं आहे. 10वीच्या नावाचं म्हणजेच काय, 100% हे काय फादरच्या नावाचं असेल. फादरच्या नावाने असेल बरोबर आहे, फादरच्या नावाने. आणि दुसरं, आता तुम्ही आता टेट दिली असेल ना 2025ची, टेट 2025ची दिली असेल, यामध्ये तुम्हाला फॉर्म जो भरायचा होता ना, फॉर्म तो आधारच्या नावाने भरायचा होता. आता मला सांगा, विवाहित महिलांचं नाव कोणाच्या नावाने, हजबंडच्या नावाने आहे. ज्यांचे स्पेलिंग मिस्टेक असेल त्यांना प्रॉब्लेम आहे. फॉर्म आधारच्या नावाने भरला आणि तुमचं जे सर्टिफिकेट आलं ना ते पण आधारच्या नावाने, म्हणजेच काय बरं, हजबंडच्या नावाने आलेलं आहे. आणि आता तुम्ही आलात तिसऱ्या टप्प्यावर. कोणत्या टप्प्यावर आलात तुम्ही? आता तुम्ही आलात पवित्र पोर्टलला. कुठे आलात तुम्ही? पवित्र पोर्टलला आलात तुम्ही. मग आता सांगा मला, पवित्र पोर्टलला तुम्ही कोणत्या नावाने रजिस्टर होतात बरं? पवित्र पोर्टलला तुम्ही टेट ज्या नावाने होती ना त्या नावाने रजिस्टर होतात. मग टेट कोणत्या नावाने होती तुमची? हजबंडच्या नावाने होते. मग हजबंडच्या नावाने होते आणि नंतर तुम्ही माहिती भरतात, इन्फॉर्मेशन भरतात. ह्या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही जर टीईटी किंवा सीटीटीची माहिती टाकतात तेव्हा मात्र तुमचं नाव वेगळंच येतंय. वेगळं म्हणजे काय येतंय? फादरच्या नावाने येतंय. आणि मग तिथे तुम्हाला इश्यू येऊ शकतो मिसमॅचचा. हे इंडिकेशन आहे, तिथं ऑप्शन पॉपअप होतं की तुमचं मिसमॅच आहे. म्हणजे ते स्वतःहून आहे, मॉडेलचं आहे. इथं नाव तर भरत आहे, तुमचं नाव वेगळं आहे आणि तुम्ही क्वालिफाय होता तर वेगळ्या नावाने झालात.
त्याला माहित नाही ना बाबा तुम्ही तुम्हीच आहात म्हणून. तुमच्या वडिलांच्या जागी दुसरं नाव आलं, आडनाव जागी दुसरं नाव आलं, मग ते म्हणते वेगळंच काहीतरी, फक्त नाव कॉमन, काहींचं नावही वेगळं आहे. मग अशा वेळेस काय करावं, असा प्रॉब्लेम तुमचा आहे. आता मी तुम्हाला प्रश्न सांगितला, आता त्याचं सोल्युशन उत्तर सांगतो काय करायचं. तुम्हाला काय करायचं, अशा ज्यांना ज्यांना हे इश्यू आलेले आहेत त्यांनी काय करायचं बघा. तुम्ही पवित्र पोर्टलला गेलात, गेल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, माहिती भरताय तुम्ही. आता माहिती भरत असताना हा इश्यू आला, मग अशा वेळेस काय करायचं, या डॅशबोर्डवर तुम्ही आलात ना, इथे बघा सगळ्यात खाली या ऍप्लिकेशन फॉर्मच्या नंतर मिससेलेनियस नावाचा ऑप्शन आहे, मिससेलेनियस, याच्यावरती क्लिक करा. ह्या बाणावरती क्लिक केलं की तुमच्या समोर ऑप्शन येतात. किती ऑप्शन तुमच्या समोर? 3 आहे. चेंज पासवर्ड, चेंज सिक्युरिटी क्वेश्चन. मग तुम्हाला इथे पहिला जो ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा, यावरती क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा, त्यावर क्लिक केलं की तुमच्या समोर बघा तुमच्या समोर 3 ऑप्शन येतात. काय डेटा तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला डेटा चेंज करायचा ऑप्शन क्लिक केला की 3 ऑप्शन कोणते कोणते. पहिला, तुम्ही टीईटी सर्टिफिकेटवरील नावामध्ये बदल आहे हे त्यांना सांगू शकतात आणि तो बदल करून घेऊ शकतात. सीईटीच्या सर्टिफिकेटवरती नाव बदल आहे, तो बदल तुम्ही त्यांना सांगून चेंज करू शकता. आणि बर्थ डेट सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. आतापर्यंत सगळ्या ठिकाणी बर्थ डेट वेगळी, आता वेगळी आहे. जी मी टाकलेली टेटमध्ये वेगळी होती, पण ती खरंच चुकली होती माझी. आता बदलता येईल का? ती बदलता येईल. ह्या 3 गोष्टीमध्ये बदल करता येतो. मात्र टेटच्या नावामध्ये बदल करता येत नाही. लक्षात घ्या, टेटचं नाव तुमचं हजबंडच्या नावाने असेल किंवा जे काय असेल ते बदल करता येत नाही. त्यावरती क्लिक केलं की समोर बघा 3 ऑप्शन तुमच्या समोर येतात. रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन नेम इन स्टेट टीईटी, महा टीईटी डेटा. रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन नेम इन सेंट्रल टीईटी, सीटीटी डेटा. आणि रिक्वेस्ट फॉर चेंजिंग डेट ऑफ बर्थ, तिघे बदलता येतात. एक्झाम्पल मी घेतलं, पहिल्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर विंडो येते बघा. ही विंडो नीट समजून घ्या, ज्यामध्ये रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन नेम इन स्टेट टीईटी, टेट 2025 चे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचं आहे. येतं म्हणजे ते तुमचा रोल नंबर, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, ज्या नावाने तुमचा हा फॉर्म आहे पवित्र पोर्टलला, ते नाव तुमच्या समोर येत आहे. आता मग तुम्हाला इथे माहिती भरायची आहे, स्टेट टीईटी, महा टीईटीचे डिटेल्स. मग तुम्हाला हे भरायचं आहे. तुमचा पेपर कोणता आहे, 1 आहे की 2 आहे, याच्यावर क्लिक केलं की दिसतं तुम्हाला 1, 2 किंवा बोथ. इथे तुम्हाला पासिंग इयर टाकायचं आहे, भरपूर आहे इयर दिले त्याने, ते इयर टाकायचं आहे. टीईटीचा नंबर टाकायचा, तुमच्या सर्टिफिकेटवरती नंबर असेल ना टीईटीचा, तुमचा सीट नंबर म्हणून आपण दिला, तो नंबर टाकायचा आहे. त्यानंतर फर्स्ट नेम ॲज पर महाटेट, मग तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम काय महा टीईटी वरती ते इथे टाकायचं आहे. मिडल नेम काय ॲज पर महाटेट टाकायचं आहे. लास्ट नेम काय ते इथे टाकायचं आहे. आणि रिक्वेस्ट फॉर सेंड टू ईओ असं टाकायचं आहे. बघा, म्हणजे टेटवरचं नाव काय ते तुम्हाला ऑलरेडी येणार आहे आणि तुमचं टीईटी वरचं नाव काय तुम्हाला टाकायचं आहे. आणि मग तुम्हाला रिक्वेस्ट सेंड टू ईओ, ईओ मीन्स एज्युकेशनल ऑफिसर, शिक्षण अधिकारी म्हणतो आपण त्याला. एज्युकेशन ऑफिसर, शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठवायचं. मग कुणाकडे पाठवायचं, कोणतं किती ऑप्शन काय काय येतात सांगतो मी पुढे. जसं तुम्ही टीईटीचं केलं सेम तुम्हाला सीटीटीचं पण करायचं. बघा, तेच कॉलम आहे, तेच ऑप्शन सगळे. फक्त इथे काय, इथे जे ऑप्शन तुम्हाला होते ना, इथे तुम्हाला जे ऑप्शन होते ना, हेच ऑप्शन तुम्हाला सॉरी इथे पण बघायला मिळतं. बघा, हे सगळी माहिती ॲज इट इज तुम्हाला भरायची. सीडी बद्दलची असेल सीडी बद्दल भरा. डेट ऑफ बर्थ चेंज करायची तुम्हाला, डेट ऑफ बर्थ ती पण तुम्ही चेंज करू शकता. तुमची डेट ऑफ बर्थ इथे ऑलरेडी येते, इनबिल्ड आहे, बरोबर का. तुम्ही जी याला टाकली होती, कुणाला, टेटला, ती इनबिल्ड आहे. मग तुम्हाला न्यू डेट काय टाकायची, रिक्वेस्ट सेंड ईओ. आता ईओ टाकून मग सेव्ह करायचं आणि रिक्वेस्ट पाठवून द्यायची. म्हणजे कुणाला पाठवायची बघा, इथे तुम्ही जर बघितलं तर इथे सिलेक्ट वरती क्लिक करा. एवढे जिल्हे, किती जिल्हे टोटल, 36 जिल्हे तुमच्या समोर येतात. मग तुम्ही कुठे अप्लाय करू शकता, असं काही आहे का. सर मी टेटचा फॉर्म भरला ना, टेटचा फॉर्म भरला, एक्झाम दिली ना, ती एक्झाम दिली फॉर एक्झाम्पल नाशिकला दिली, आणि मग आता मला नाशिकलाच करावं लागेल का, नाही. तुम्ही जिथे राहता ना, आता जिथे राहता गावणीवर राहता, तिथून जवळ जो पण जिल्हा असेल किंवा ज्या पण जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी ऑफिस असेल, त्या ऑफिसला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. कोणतंही असू द्यात. तुम्ही महाराष्ट्र, सपोज तुम्ही वर्ध्याचे आहात आणि सध्या धुळ्यामध्ये आहात, सध्या तुम्ही पुण्यामध्ये आहात, तर पुण्याचं जिल्हाधिकारी ऑफिस पुण्याचं शिक्षण अधिकारी ऑफिस करा. तुम्ही नाशिकचं करा, जवळ नाशिकमध्ये राहत असेल तर ज्या जिल्ह्यात आत्ता आहात आणि जवळ पडतो तुम्हाला, त्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी ऑफिसचं नाव तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. क्लिअर झालं. कोणताही जिल्हा तुम्ही सिलेक्ट करू शकता जो तुम्हाला जवळ वाटेल तो. ओके सर, मग केलं, सपोज आम्ही केलं, पुढे काय सर. ओके, मग हे केलं की तुम्हाला काय करायचंय, सेव्ह रिक्वेस्ट करायची. रिक्वेस्ट त्यांना गेली आहे पवित्र पोर्टल मार्फत, त्या जिल्ह्याच्या एज्युकेशन ऑफिसरला हा मेसेज जातो, त्याच्यापर्यंत पॉपअप होतं, तिथले कर्मचारी सगळं बघतात. मग ते वेट करतात, हा विद्यार्थी आमच्याकडे कधी येईल आता.
ते बघतात व्हायचं काहीतरी नावामध्ये इश्यू आहे ना, असा बदल आहे. ओके, मग ते आता व्हेरीफाय करावं लागेल ना. अरे याने तर चेंज टाकला आहे, आम्ही काय डायरेक्ट व्हेरीफाय नाही करू शकत बाबा, आम्हाला डॉक्युमेंट चेक करावं लागतील ना. मग डॉक्युमेंट चेक करावं लागतील, त्यासाठी त्यांनी मागच्या वर्षी, आता ह्या वर्षीचं अजून नोटिफिकेशन आलेलं नाहीये. मी काय म्हटलं, ह्या वर्षीचं नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये, पण मागच्या वर्षी मात्र सांगितलेली प्रोसेस तुम्हाला मी सांगतो. म्हणजे मागच्या एक्झाम, मागच्या पवित्र पोर्टल त्यांनी काय जी नोटीस होती 4/9/2023 मागची, आत्ताची नोटीस अजून आलेली नाहीये, येईल ती काही दिवसात, येईल ती नोटीस. त्यासाठी त्यांच्यापर्यंत ना काय प्रॉब्लेम जावं लागतात, त्यासाठी मेल करावं लागतात. एका मेलने होत नाही. तुम्हाला जेवढ्यांना हा प्रॉब्लेम आला असेल सगळ्यांनी पवित्र पोर्टल वेबसाईट काय आहे, पवित्र पोर्टल 2025@gmail.com यांना पटापट मेल करून टाका. फटाफट मराठीमध्ये लिहा, मेल करा. फक्त माहिती प्रॉपर भरा. मग त्यांनी काय सांगितलं बघा, यांनी सांगितलेलं आहे शिक्षण अधिकारी, अरे कुठे गेला, हा शिक्षण अधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक कोणतेही घेऊ शकतो तुम्ही, प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुंबईसाठी वेगळे, उत्तर पश्चिम दक्षिण यांना सूचना त्यांनी दिली होती. काय सूचना होती, ही सगळी सूचना त्यांनी दिलेली आहे. आता यामध्ये मुख्य मुद्दा फक्त तुम्हाला मी सांगतो. बघा काय सांगते त्यांनी, 4 नंबरचा मुद्दा तुम्ही बघा काय, ज्या उमेदवारांच्या टीईटी सीईटीच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक असो किंवा माध्यमिक यांच्याकडून सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज काय काय घेऊन जायचंय. पहिलं काय झालं, विनंती अर्ज. दुसरं ओळखीचा पुरावा, आयडी प्रूफ. तिसरं काय, संबंधित कागदपत्रे, टीईटी सीईटी टेट त्याचे डॉक्युमेंट्स याचा संपर्क साधण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. मग त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्यांना भेटायचं आहे. त्यांना भेटून कुठून करायचं चेंजेस, रिक्वेस्ट कुठून पाठवायची आहे, रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा त्यांनी सांगितलं होतं. ते आता पण ऑप्शन ओपन आहे, शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांना, बरोबर. आता पुढे त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला थोडक्यात काय घेऊन जायचं बरोबर ते सांगण्यासाठी मी हा एक PDF दाखवलं तुम्हाला सूचना. उमेदवारांनी काय करायचंय, इथे काय केलं, रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सेव्ह केली रिक्वेस्ट, त्यानंतर त्यांना काय करायचंय बघा, एक विनंती अर्ज करायचा आहे. काय संदर्भातला आहे, टीडीच्या नावात बदल करण्यासंबंध, सीडीच्या नावात बदल करण्यासंदर्भात, जन्मदिवसात बदल करण्यासंदर्भात तो विनंती अर्ज घेऊन जायचा आहे. टीईटी जे काय असेल, टीईटी किंवा सीडीची गुणपत्रिका घेऊन जायची आहे. पहिलं हे, दुसरं हे, आणि प्रमाणपत्र प्रत म्हणजे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र पद घेऊन जायची आहे. टेट आवेदनपत्र, प्रवेशपत्र किंवा गुणपत्रिका ह्या सगळ्यांपैकी एक म्हणजे चौथं डॉक्युमेंट, आणि ओळखीचा पुरावा, चौथं ओळखीचा पुरावा. याबाबत कागदपत्र घेऊन जायचं आहे आणि अप्रुव्हल रिजेक्टची कार्यवाही दिलेल्या मुदतीत करायची आहे. तो सगळ्यांनी हे करावंच लागणार आहे. तुम्हाला शिक्षणाधिकारी ऑफिसला जावंच लागणार आहे. आता तुम्हाला सर हे काय, आता शब्द कोणता वापरू, बावटपणा, मूर्खपणा काय वापरू, काय लावलं यांनी. मग फॉर्म भरताना यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती ना. हे कशाला आम्हाला सांगताय वाढवायचे कामं. आम्ही प्रूफ देतो ना तुम्हाला, ऑनलाईन सगळं देतो. आम्हाला शिक्षणाधिकारी ऑफिसला जा, ते वेटिंग करा, ते येता नाही येता, त्या दिवशी आहे नाही आहे, हेल्पटीच मारावं लागतं ना. आता काय करणार आहे, हे सांगितलंय करावं लागणार आहे. हा प्रॉब्लेम आपला आहे ना, त्यांचा नाही ना. आता आपल्याला आलाय ना आता प्रॉब्लेम, नाही केला सॉल्व तर मग अडचण आपल्यालाच, त्यांना कुठे अडचण आहे लक्षात घ्या. सो ही कारवाई तुम्हाला करावी लागणार आहे. शिक्षणाधिकारी ऑफिसला जाऊन हे सगळं करावं लागणार आहे. कोणताही बदल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडून बदलाबाबत लेखी विनंती अर्ज, त्यासोबतची कागदपत्र जतन करून ठेवावे, त्यांना घेऊन जायचे. आता यामध्ये ना जे विवाहित महिला आहेत त्यांना काय करायचं तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला घेऊन जाताना बघा, एज्युकेशन ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे जायचंय तुम्हाला. त्यात बघा, हे तुम्हाला मी आता दाखवलं, तेच परत दाखवलंय बघा, हे तुम्हाला आता दाखवलं मी. सो विवाहित महिलांना आयडी प्रूफ म्हणून तुम्हाला काय न्यायचं आहे, तर आयडी प्रूफ म्हणून तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक तर तुमचा मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा, एक नाहीतर तुमचा गॅझेट घेऊन जा. दोघांपैकी एक तुमच्याकडे असावं. कोणत्या डेटचं चालतं, फक्त जाण्यापूर्वीचं असावं. ज्यांच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे त्यांना पण 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही गॅझेट घेऊन जा, और तुमचा ॲफिडेविट घेऊन जा. ॲफिडेविट 100 रुपयाच्या बॉन्ड पेपर आहे, दोघांपैकी एक. हे सगळं बरोबर घेऊन जा. शक्यतो स्पेलिंग मिस्टेक आणि प्रयत्न करा गॅझेटचा. अगदीच अडचण असेल तुमची तर मग तुम्ही ॲफिडेविट पण घेतलं तरी चालेल. ओके, सो हे डॉक्युमेंट बरोबर घेऊन ते तुम्हाला तुमचं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. मग ते व्हेरीफाय झालं, त्यांना कळलं की यस ओके ओके, त्यांनी काही त्रुटी काढली तर परत तुम्हाला दुसरा चक्कर मारावंच लागणार आहे. हे सगळं झालं की मग मिसमॅच तुमचं क्लिअर होऊन जाईल आणि मग तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो अशी प्रोसेस तुम्हाला ही करून घ्यावी लागणार आहे. ओके, सो मिसमॅच बद्दल मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल बघा, याच्यानंतरही तुम्हाला काही अडचण असेल तर यांचा मेल आयडी बघा, yajupavitra2025@gmail.com यावर तुम्ही मेल करू शकता. त्यांच्या वेबसाईटला तुम्ही जर गेला तर वेबसाईटला पण त्यांनी कॉन्टॅक्ट अस yajupavitra25, अरे मी माझ्याकडनं 2025 झालाय वाटतं, एकदा चेक करा, yajupavitra25@gmail.com
@gmail.com. इथे 25 फक्त माझ्याकडून काय झालं आहे 20 ॲड झाला आहे. सो 20 काढून टाकतो मी 25. तुम्हाला वेबसाईटला घेऊन जाऊ का मी? ओके, गडबड नको व्हायला म्हणून तुम्हाला वेबसाईटला पण घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो त्यांनी काय विचारलं आहे. बघा, त्यांनी विचारलेलं आहे पवित्र पोर्टल चला 2025 मी तुम्हाला आता दाखवतो. हे काय झालंय सर्च करायचं. हां, इथे आलात तुम्ही, हे तुमच्यासमोर पवित्र पोर्टल ओपन झालं. इथे ओपन झालं की 2025 वर जायचं आहे आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे कॉन्टॅक्ट अस वर क्लिक करायचं आहे. बघा इथे दिलं आहे yajupavitra25@gmail.com. बरोबर आहे, म्हणजे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सॉरी, क्लिक म्हणजे मेल करायचं आहे. राहील लक्षात, यांना तुम्हाला मेल करायचा आहे. न्यूज बुलेटिनमध्ये तुम्ही जर गेलात तर अजून तरी काही आलेलं नाही. डाउनलोडवरती पण अजून काही आलेलं नाही. FAQ वरती पण काही आलेलं नाही. फक्त होमच ओपन आहे, बाकी कुठेच काही अपडेट नाही आहे. सो या पद्धतीने तुम्ही गेलात ना ते होऊन जाईल. डोंट वरी, काळजी करू नका. गाईडलाईन इन्स्ट्रक्शनमध्ये पण काही आलेलं अजून 15 डिसेंबरचं रिक्वेस्ट फॅसिलिटी. हां बघा ही कोणती आहे. हां, आता बघा ही अपडेट आलेली आहे बरं का, 15/12लाच आली आहे, म्हणजे 15/12ला अपडेट आलेली आहे. मिसमॅच तुम्हाला मी आत्ता दाखवलं ना तेच आहे. कधीपर्यंत करायचं तुम्हाला? बघा ही अपडेट भेटली 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सो ह्या डेटपर्यंत तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, हे मिसमॅच सॉल्व करून घ्यायचं आहे. बरं बघा बघा, हे तुम्हाला दाखवलं मी आत्ता, तेच दिलेलं आहे. CTT आणि TT मध्ये काही बदल असेल तर तुम्हाला हा करून घ्यायचा. रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा त्यांनी दिलेला आहे. सो तुम्हाला 29 तारखेपर्यंत जाऊन भेटायचं आहे आणि बरोबर काय घेऊन जायचं आहे ते पण मी तुम्हाला आत्ता दाखवलं, तेच आहे. बघा तेच दाखवलं त्यांनी. विनंती अर्ज, TT CTTचं काय, गुणपत्रिका, प्रमाणपत्र प्रत, टेट आवेदनपत्र ते घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला अप्रुव्हल घेऊन यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला यजूपवित्रवर मेल पण, तुम्हाला काय अडचण असेल तर मेल पण तुम्ही करू शकता. yajupavitra25@gmail.com अपडेट आलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींना अपडेट तुम्हाला मी देत असतो आणि प्रॉपर देत असतो. सो मिसमॅचचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झालेला आहे. फक्त तुम्हाला थोडंसं एफर्ट्स घ्यावं लागणार आहे, थोडं जावं लागणार आहे, भेटावं लागणार आहे, करून घ्यावं लागणार आहे. ओके, करून घ्या. काही अडचण आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढच्या वेळेस तुम्हाला मी अपडेट देतोच. आणि परत एकदा जाताना सांगतो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही देत असतो. CTTची बॅच पण आहे आणि TTची बॅच पण लॉन्च केली आहे. तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की कळवा आणि त्यांना जॉईन करायला लावा. या TT आणि CTTच्या बॅचेस आहे. 50% ऑफ जुन्या विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ. पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच ऑफ आहे. बघा, ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. ओके, सो मिसमॅचचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. याला मी पर्याय तुम्हाला आन्सर दिलेला आहे. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडला व्हिडिओ तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.